बरेच लोक मंदिरामध्ये येतात, तरुण लोक आमच्या, म्हणून ते लग्न जमत नाही म्हणून मुली येतात, मुलं येतात. हां, त्यांना वाटते राधाकृष्ण आहेत म्हणजे आपलं बी इथं जमल किंवा मंदिरातच जमल काहीतरी. हां, असं केलं अशा हिशोबाने मुलं मुली आमच्या मंदिरामध्ये येत असतात. हां, मग भगवंताला प्रार्थना सुद्धा करतात आमचं जमू द्या म्हणून. तो मला फार आवडतं किंवा ती मला फार आवडते, असं काही चालू असतं त्यांचं. हां, ठीक आहे, तुमचा विचार ठीक आहे हो, पण खरंच ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे का हे कोणाला माहिती आहे? श्रीकृष्णांना माहिती आहे की तुमच्यासाठी ती पती म्हणून योग्य आहे का, पत्नी म्हणून योग्य आहे का. म्हणून घालू देवासीचं भार. भगवंतांना सांगायचं काय की मला सुंदर काय मी म्हणत नाही, मला योग्य अशी व्यक्ती द्या जेणेकरून मी भजन करू शकेन तुमचं, आणि ती मला भजनामध्ये सहाय्य ठरेल अशीच बायको द्या किंवा नवरा द्या, हे मागणं योग्य आहे. बरोबर आहे की नाही? पण आपण मनानं जर काही मागितलं भगवंत देतील, पण पुढचं कोणी निस्तारायचं. रूपवान आहे पण गुणवान नाही, मग काय करायचं? तुम्ही रूप मागितलं तर रूप दिलं, मग गुणाचं काय करायचं? काय मागायचं एवढी बुद्धी आम्हाला नाहीये. कल्याण कशामध्ये आमचं आम्हाला एक माहीत नाही. एक मुलगा मंदिरामध्ये यायचा, इंजिनियर झालेला मुलगा होता, मोठ्या कंपनीमध्ये काम करायचा, आणि हरे कृष्ण मंदिरामध्ये यायचा. मंदिरामध्ये आल्यानंतर आमची एक प्रार्थना असते सकाळी. काय प्रार्थना असते की न धनम न जणम न सुंदरीम कवितांबा जगदीश कामये. याचा अर्थ असा आहे, न धनम मला धन नको, न जनम मला प्रसिद्धी नको, न सुंदरीम मला सुंदर पण स्त्री नको. हां, मम जन्मणी जन्मणीश्वरे भवताद भक्तीर अहैतुकी त्वयी, मला तुमची फक्त भक्ती प्रदान करा. असं चैतन्य शिक्षाष्टकम नावाचं एक अष्टक आहे, म्हणजे आम्ही रोज म्हणतो मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर. मग ते चालू असते, ते पाठ पण होतं लोकांचं, आमच्या भाग रोज आरतीला येणाऱ्या लोकांचं पाठ होतं. मग तो मुलगा पण यायचा, आणि तो मुलगा काय करायचा, तो पण म्हणायचा त्या सगळ्या प्रभूजींच्या मागं. काय म्हणायचा? न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये. सुरामध्ये म्हणतात मंदिरामध्ये. ह्यांना कळलं थोड्या दिवसांनी की न धनम न जनम हे ठीक आहे हो, पैसे लई नको किंवा असं, पण बायको तरी सुंदर पाहिजे की. म्हणून हा काय करायचा माहिती आहे का? न धनम न जनम सुंदरीम, न म्हणतच नव्हता. सुंदरीच्या पुढे काय न आहे ना, सुंदरी नको, मग ती न गाळून टाकायचा. पण त्याचा अर्थ काय झाला? सुंदरी मला पाहिजे. न धनम न जनम सुंदरीम कवितां वा जगदीश. अरे न कुठं काढलंय, न गाळून टाकलं. न गाळून टाकलं म्हणजे ह्याला सुंदरी पाहिजे, असा याचा अर्थ झाला त्या वाक्याचा. आणि होता त्याला, इंजिनियर होता ऑलरेडी, त्याकडे पगार वगैरे चांगला होता, आणि लवकरच त्याचं लग्न जमलं, आणि खरंच त्याला एक सुंदर बायको भेटली. सुंदर बायको भेटल्यानंतर तो व्यक्ती फार खुश झाला. आईला म्हणलं, हरे कृष्ण काम करते हा भारीच आहे म्हणले. त्याला विश्वास झाला पक्का की हरे कृष्णात गेल्यावर काम होत. मग ते आला असं सत्संगला जोमाने यायला लागला. पण नंतर एक 2-3 महिने लग्न झालं, थोडे दिवस आला, परत यायचा मंदिरामध्ये बंद झाला तो. आमच्या हरे कृष्णांचं प्रभूजींचं भरपूर लक्ष असतंय. मागच्या आठवड्यात कोण नाही आलं ते पक्क सांगू शकतो मी, सुरवश प्रभू. तर किती आठवडे आलं नाही ते बी सांगू शकतो. हां, कारण आमचं काही इथं कीर्तनकारासारखं नाही, हे घडवणे शाळा आहे ना, तर सगळं ध्यान असते. हे आलाच नाही 2-3 महिने मंदिरात. प्रभूजींना प्रश्न पडला, आला का नियमितपणे येणारा, दररोज आरतीला येणारा माणूस 3-4 महिने झाला आज आला नाही, काय मेला का काय, बायकोनं कुठं वडून न्याला काय, काय कळे ना. हा, लग्नाची पत्रिका द्यायला आलता तो लग्नात, लग्न झालं एवढं मात्र प्रभूजींना माहीत होतं. मग त्यानंतर 6 महिन्यानंतर तो मंदिरात आला. मग मात्र प्रभूजींना लय आनंद झाला. पण दुर्दैव एकटाच आला मंदिरामध्ये. मग प्रभूजीने विचारलं, जरा नाराज दिसतोय, काय भानगड आहे? म्हणले, आणि तुझं लग्न झालं होतं म्हणजे काय? ते नका विचारू म्हणला प्रभूजी. अहो, लग्न झालं बी म्हणला, डिवोर्स बी झाला, घटस्फोट पण झाला, सोड चिट्टी मला सोडून टाकतो आता. हां, सगळं झालं म्हणे. प्रभूजी म्हणले, काही नाही, होत असतं जीवनामध्ये, उतार चढाव असतात म्हणले,
असू दे म्हणले, आता भजन करा म्हणले. मग पुन्हा तो भजनाला लागला, परत रोज आरतीला यायला लागला दुसऱ्या दिवशीपासून. मग आता मात्र तो व्यवस्थित म्हणायला लागला, न धनम न जनम न सुंदरीम. आता सुंदरी नको मला. सुंदरीला डोकं खाल्लं. त्यामुळं तो वरडून म्हणायचा, तेवढं वाक्य वरडून म्हणायचा, न धनम न जनम न सुंदरीम. सांगण्याचा उद्देश काय, कशावरून सांगितलं आपण, हे स्वतःचं कल्याण कशामध्ये आहे हे आपल्याला कळत तोंड बंद ठेवायचं, जे गुरु सांगतात ते ऐकायचं, स्वतःचं म्हणणं मांडायचं नाही. मला असं वाटतं, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, आय थिंक सो, असलं काय काय मला वाटतं. डार्विन पण म्हणलं ना, म्हणलं आपण माकडापासून आलेलो आहे, मला असं वाटतंय. तुझ्या वाटण्याला काय, पाठीवर शेण पडले, खा देत, तुला वाटून काय करायचं आहे. भगवंताला म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे, लेट श्रीकृष्ण स्पीक. श्रीकृष्णाला बोलू दे की जरा, तुमचं थोबाड बंद ठेवा जरा. मला असं वाटतंय, मला असं वाटतंय. बऱ्याच कीर्तनकारांना, प्रवचनकारांना स्वतःच सांगतात, मला असं वाटतंय ना, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. अरे श्रीकृष्णाला काय वाटतंय त्यात लिहिलंय तेवढं सांगू द्या, कृष्णाला बोलू द्या, तुमचं तोंड जरा बंद ठेवा की. बरेच जण काय करतात, मनाला वाटेल तसं कथा कादंबऱ्या लिहायच्या, छावा हे ते, कर्णाला हिरो करायचा, कृष्णाला झिरो करायचा. तुम्ही जरा शांत बसा ना थोडंसं. भगवंताला बोलू द्या. बिचार बोलण्यासाठी अवतार धारण केलंय. आणि म्हणून आपलं कल्याण कशामध्ये आहे हे बालकाला माहीत, आई वडिलाला माहीत असतं की मुलाचं कल्याण कशात आहे. आणि आपले आई वडील कोण आहेत, विठ्ठल रखुमाई, राधा कृष्ण, सीता राम. त्यांना माहिती आहे आपल्याला काय पाहिजे. म्हणून होईल ते सहज पहा, उगेची राहा. म्हणजे फक्त बघत बसा, भगवंत देतील तेवढं स्वीकार करा आणि त्याला आपण भगवंताची योजना म्हणून समजून घ्या आणि पुढं जावा. उगच आडवं लावू नका आणि मनामध्ये शंका आणू नका. आणि श्रीकृष्ण जिथं आहे तिथं कुठलंही विपरीत होऊ शकत नाही, हे 100% आहे. कोणताही अपशकून होऊ शकत नाही, हे 100% आहे. आणि असा विश्वास आपल्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे, तरच आपलं हे भजन सक्सेस झालं, यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. हरे कृष्ण.